चमचमीत झणझणीत असा चना मसाल्याची भाजी खूप सोप्या पद्धतीने बनते। काहीही झंझट लागत नाही। सकाळच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून तुम्ही खूप झटकीपट बनवू शकता। तर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये कांदा टमाटर परतून घ्यायचं, थोडेसे जिरे टाकायचे व लाल मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाला परतून झाला की शिजून घेतलेले चणे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। हे चणे कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजू शकता आणि मग चणे शिजून घेतले की हे सगळं एकजीव करून घ्यायचे, पूर्ण मसाल्याची चण्याला कोटिंग करून घ्यायचे आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, झाकण लावायचं, 1-2 वेळा वाफा द्यायच्या आणि गरमागरम चमचमीत झणझणीत असा हा चना मसाला खायला तयार होतो। इतका भारी लागतो ना, खूप कमी वेळामध्ये, कुठलंही वाटण नाही, काही नाही, अगदी सिंपल पद्धतीने हा चना मसाला तयार होतो। तर पाहू शकता इतका भारी लागतो, खाता वेळेस पुरीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। तर पाहू शकता इतकी मस्त अशी ही चना मसाल्याची भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।